तर मुंबई, पुणे, तुळजापूर आणि आता त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा एमडी ड्रग्जचं कनेक्शन उघड झालेलं आहे। लातूरच्या चाकूर तालुक्यामध्ये रोहिना गावात एमडी ड्रग्ज बनवणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डीआरआय अधिकाऱ्यांनी हा छापा टाकत ही कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 11 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला तर 7 जणांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। या आरोपींमध्ये एका हवालदाराचा सुद्धा समावेश होता। आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। मुंबई, पुणे, तुळजापूर आणि त्यानंतर आता मराठवाड्यातल्या लातूरपर्यंत हे ड्रग्जचं कनेक्शन उघड होतंय। काल लातूरच्या या रोहिना भागात डीआरआयच्या पथकाने धाड टाकत जवळपास 11 किलो 66 ग्राम ड्रग्ज जप्त केलंय आणि 7 जणांवरती कारवाई केली। 5 जणांना काल ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। याच ठिकाणी या पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्जची निर्मिती व्हायची, ड्रग्जचा कच्चा माल या ठिकाणी यायचा आणि ड्रग्जची निर्मिती या ठिकाणी व्हायची अशी माहिती समोर येते। आपण जर बघितलं तर मुंबई येथे कार्यरत असलेला पोलीस हवालदार ज्याचं नाव प्रमोद केंद्रे आहे, त्याचं हे शेड आहे, त्याची ही शेती आहे। या परिसराची जर माहिती घेतली तर लांब लांब कुठल्याही व्यक्तीचा संपर्क येत नाही, कुठलीही व्यक्ती या निदर्शनात या ठिकाणी देखील येत नाही। अशा ठिकाणी या पत्र्याच्या कारखान्यात ड्रग्जचा जो निर्मिती आहे तो ड्रग्जची